टेबलमधला 2 टेबल हे आपल्याला जॉईन करायचे आहेत. तर ते आपण कसं करणार? तर त्याच्यासाठी सिंटॅक्स असा लक्षात ठेवायचा. तर सिलेक्ट एस डॉट स्टुडंट. आपण स्टुडंटच्या टेबलला इथं ॲलियास म्हणजे एस असं इंडिकेट करू. या एस डॉट एस स्टुडंटसाठी एस वापरू. म्हणजे स्टुडंट टेबलमधनं स्टुडंट आय डी घ्यायचा. एस डॉट नेम म्हणजे स्टुडंट टेबलमधनं नेम घ्यायचा, म्हणजे हा कॉलम घ्यायचा. आणि आर म्हणजे रिपोर्टला आपण आर असं रिपोर्ट इज इंडिकेटेड ॲज अ आर. मग आर डॉट पर्सेंटेज म्हणजे रिपोर्ट या टेबलमधनं आपण पर्सेंटेज घेतलं आहे. तर हे आपल्याला मेन्शन करायला लागेल की फ्रॉम स्टुडंट ॲज एस अँड आणि कॉमा रिपोर्ट ॲज आर. ओके, ते इथं मेन्शन केलं आपण. म्हणजे पहिले कुठले कॉलम कुठल्या टेबलमधले सिलेक्ट करायचे आहेत आपल्याला हवेत ते आधी मेन्शन करायचं. त्याच्यानंतर फ्रॉम कुठल्या कुठल्या टेबलमधनं घेतले ते टेबलचे नावं मेन्शन करायचे. आणि जर का आपण डायरेक्टली त्या टेबलचे नावं यूज केले असतील इथे, तर डायरेक्टली फक्त टेबलचे नावं मेन्शन करायचे. आणि त्याच्याऐवजी काही शॉर्टकट वापरला असला तर तो शॉर्टकट इथं मेन्शन करायचा. आणि त्याच्यानंतर इनर जॉईन स्टुडंट्स. मग आता त्याच्यानंतर स्टुडंट्स इनर जॉईन करायचं, म्हणजे हा टेबल इनर जॉईन करायचा रिपोर्टवर, म्हणजे ह्या टेबलवर. हा टेबल इनर जॉईन करायचा या टेबलवर. स्टुडंट्स इनर जॉईन कशाच्या बेसिसवर करायचा? एस डॉट स्टुडंट आय डी आर डॉट आय डी. म्हणजे याच्यातला हा कॉलम आणि स्टुडंटमधला हा कॉलम आणि रिपोर्टमधला हा कॉलम, हे 2 कॉलम कॉमन आहे. म्हणजे हे 2 कॉलम कॉमन आहेत. तर ह्या कॉमन कॉलमच्या बेसिसवर हे 2 टेबल जॉईन कर, असं त्याला आपण सांगितलं. आता इनर जॉईन म्हणजे काय? तर स्टुडंट टेबल आणि रिपोर्ट टेबल या दोन्हीमधला कॉमन जो डेटा आहे तेवढा फक्त तो घेईल. ओके, स्टुडंट याच्यातला आणि स्टुडंट टेबलमधला आणि रिपोर्ट टेबलमधला कॉमन जो डेटा आहे तो घेईल. म्हणजे इथं समजा स्टुडंट आय डी 1 2 5 7 8 असा असेल आणि इथं समजा आय डी 1 2 3 4 5 6 7 8 असे आय डी असतील. तर याच्यात आणि याच्यात जे काही कॉमन फक्त आहेत, म्हणजे समजा याच्यात आणि याच्यात जे काही कॉमन आहेत तर कोणते कोणते आहेत? 1 2 आहे, 5 आहे, 7 आहे आणि 8 आहे. तर ह्या टेबलमध्ये आणि ह्या टेबलमध्ये जो काही कॉमन डेटा आहे तो इनर जॉईनमध्ये घेतला जाईल. त्याच्यानंतर लेफ्ट जॉईन, त्याच्यानंतर येतो तो जॉईनचा प्रकार लेफ्ट जॉईन. याच्यामध्ये लेफ्ट जॉईनमध्ये काय असतं? तर जो टेबल आपण इथं मेन्शन केलेला आहे तो लेफ्ट म्हणून कन्सिडर केला जातो. जो टेबल इथं मेन्शन केला आहे तो लेफ्ट म्हणून कन्सिडर केला जातो. आणि याचा अर्थ काय होतो? तर लेफ्ट टेबलमधला कंप्लीट डेटा घ्यायचा आणि राईट टेबलमधला फक्त तोच डेटा घ्यायचा जो की लेफ्ट टेबलमध्ये आहे. म्हणजे राईट टेबलमधला कॉमनवाला, राईट आणि लेफ्ट टेबलमध्ये जो कॉमन डेटा आहे तोच फक्त राईट टेबलमधला घ्यायचा. आणि लेफ्ट टेबल, आता इथं आपण स्टुडंट टेबलला लेफ्ट टेबल केलं आहे त्यामुळे लेफ्ट टेबलमधला मात्र पूर्ण डेटा घ्यायचा. मग हे मेन्शन केल्यावर ह्याच्यातल्या कुठले कुठले आय डी कन्सिडर होतील? तर 1 2 3 होणार नाही आता, कारण तो फक्त राईट टेबलमध्ये आहे. 1 2 5 7 8 9 10 हे एवढे आय डी कव्हर होतील. तर हा झाला लेफ्ट जॉईन, हा झाला लेफ्ट जॉईन. त्याच्यानंतर येतो तो राईट जॉईन. राईट जॉईनमध्ये काय कव्हर होईल? तर इथे समजा आपण इनर जॉईनच्या ऐवजी राईट जॉईन म्हटलं तर राईट म्हणून रिपोर्टचा टेबल कन्सिडर केला आहे आपण. तर राईट जॉईनमध्ये रिपोर्ट टेबलमधला सगळ्या रोज येतील, पण स्टुडंट टेबलमधल्या त्याच रो येतील ज्या की रिपोर्ट टेबल आणि स्टुडंट टेबलमध्ये कॉमन आहेत, त्याच रो येतील फक्त. म्हणजे इथं कोणत्या येतील? तर 1 2 3 4 5 6 7 8. ओके, त्याच रो येतील ज्या की
रिपोर्ट टेबलमधल्या सगळ्या रो येतील आणि स्टुडंट टेबलमधल्या त्याच रो येतील ज्या की याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कॉमन आहेत आणि अदरवाईज तिथे ब्लँक येईल त्याच्यासमोर. ओके. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा आहे तो आउटर जॉईन. आउटर जॉईनमध्ये काय येतं, आउटर जॉईनमध्ये काय येतं तर ह्या दोन्हीही टेबलमध्ये नसलेले कॉमन नसलेले फक्त रोज येतील. म्हणजे कसं तर 1 दोन्हीमध्येही आहे तर तो येणार नाही, 2 पण दोन्हीमध्ये आहे येणार नाही, 5 दोन्हीमध्ये आहे येणार नाही, 4 याच्यामध्ये आहे तर तो पण येणार नाही. कॉमन नसलेला आहे, 4 कॉमन नाही आहे तर 4 येणार. तर आउटर जॉईनमध्ये 4 येणार. 5 कॉमन आहे तर तो नाही येणार. 6 कॉमन आहे का तर 6 कॉमन नाही आहे तर तो येणार. 4 येणार, 6 येणार. 7 कॉमन आहे का आहे तर तो येणार नाही. 8 कॉमन आहे का तर तो आहे, तो पण येणार नाही. 9 कॉमन आहे का या दोन्ही टेबलमध्ये तर नाही, तर त्यामुळं 9 येणार. आणि 10 कॉमन आहे का दोन्ही टेबलमध्ये तर 10 फक्त लेफ्ट टेबलमध्ये आहे त्यामुळं 10 पण येणार. असा हा झाला आउटर जॉईन.